असा मेसेज आला की आमच्या इथलंही हवामान लगेच हेलिकॉप्टर उडू शकत नाही, परंतु जरा हवामान थोडं जरी क्लिअर झालं की आम्ही लगेच टेक ऑफ करतो आणि तिथं जाऊन जे आपले लोक अडकलेले आहेत ह्या सगळ्या पूरजन्य परिस्थितीमुळं त्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी नेतो। बाकीचा NDRF SDRFच्या तर सगळे टीम तिथं पोहोचलेलीच होती। काहींना बोटीनं पण काढण्याचं काम चालू होतं। काही ठिकाणी एवढं पाणी आलं की लोकांची जी घरं होती ती पहिल्या स्लॅबवर जाऊन त्यांना उभं राहावं लागलं आणि खूप घाबरून गेली होती, कारण रात्रीपासूनच फोनाफोनी सुरू झालेली होती। पण हेलिकॉप्टर पण पोचलेल्या निरोप आला आणि त्यांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात आलेलं आहे, विशेषतः धारावी जिल्ह्यातल्या परांडा वगैरे त्या परिसरातल्या लोकांना। आणि सगळीकडेच आमचे कलेक्टर SP CO असे लक्ष ठेवून आहोत। आम्ही इथल्या आपत्ती व्यवस्थापनाची आमची यंत्रणा आहे, तिथून आम्ही सगळेजण डिझास्टर आमचं जे कार्यालय आहे तिथून आमचं सगळ्यांचं तिकडे लक्ष आहे। मुख्यमंत्री पण सतत संपर्कात आहे या सगळ्या लोकांशी आणि उपमुख्यमंत्री पण संपर्कात आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये यावेळेस अपेक्षेपेक्षा म्हणजे मला सकाळी पुन्हा मी किती पाऊस पडला तर सांगितलं तर एका ठिकाणी एका रात्रीत 6 इंच पाऊस पडला, की जिथं त्यांची सरासरी पण वर्षभराची 13-14 इंच 15 इंच आहे, अशा ठिकाणी एकाच वेळेस 6 इंच पाऊस। आणि झालं काय, बरीचशी धरणं सगळी भरून गेलेली आहेत। त्याच्यावर धरणामध्ये येणारा येवा आणि फ्री कॅचमेंट एरिया ज्याला आपण म्हणतो, धरणाच्या गेटच्या बाहेरचा खालचा भाग, तिथंही पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे। त्याच्यावर धरणाचंही पाणी सोडलं आहे आणि पुढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। छोट्या छोट्या नद्या तिथल्या मोठ्या नदीला मिळतात त्या तुडुंब वाहत आहेत। त्याच्यावर ते पाणी मावूच शकलं नाही आणि पाण्याने बाहेरचा रस्ता पकडला आणि त्याच्यातून नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठी राहत असणाऱ्या नागरिकांना, तिथं असणारी मंदिरं आणि सगळ्याच त्यांची दुकानं वगैरे ह्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे। पण पहिल्यांदा सगळ्या आमच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं प्राधान्य दिलेलं आहे। त्यांना जेवण, त्यांना जे काही नाश्ता चहा पाणी हे कसं त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्याला आम्ही सगळ्यांनी अग्रक्रम दिलेला आहे। हो, पंतप्रधान महोदयांनी अतिशय चांगला निर्णय घेतला, कारण त्याच्यामध्ये एक झालेलं आहे, सागर जे किती काही म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर ज्याचं 5% होतं ते 0% केलं, ज्याचं 12% होतं ते 5% केलं, ज्याचं जवळपास 28% होतं ते खाली 12%वर वगैरे आणलेले, असे वेगवेगळे। आणि काही अगदी लक्झरियस त्याला आहे तसं ठेवलं, परंतु तो वर्ग फार थोडा असतो आणि त्यांची ऐपत असते द्यायची। परंतु ज्या दैनंदिन वापरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना गरजा लागतात, वस्तू लागतात, त्या वस्तूंच्या सगळ्या किमती एकदम खाली आणण्याचा ऐतिहासिक निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आणि काल देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांनी तो जाहीर पण केलेला आहे। आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली। एक गोष्ट खरी आहे की त्याच्यातून सगळ्याच राज्यांची